आज आपण बनवणार आहोत जाडी सुकटीतले वांगा बटाटा घालून सुक्की भाजी। हे बघा, ही अशा प्रकारची असते जाडी सुकट। आता आपण तिला स्वच्छ धुवून घेऊ। त्याला लागणारं साहित्य मी 2 कांदे बारीक चिरून घेतले, तिथं आपल्या तिखटाप्रमाणे हिरवी मिरच्या, कोथिंबीर आणि एक मोठा टोमॅटो घेतला चिरून, आणि तेल, हळद, मीठ। वांगा बटाटा मी असं बारीक चिरून घेतले, कारण ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची, पाणी अजिबात घालायचं नाही या भाजीमध्ये। आणि तुम्ही बघू शकता सुकट कशी असं स्वच्छ धुवून झालेली। आता रेसिपीला आपण सुरुवात करू। कढई चांगली आपली तापली, आता तेल टाकून घेऊ। तेल आपलं तापले, आपण कांदा घालू। कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा आपला थोडा परतून झालेला आहे। आता आपण कांदा तेलामध्ये सुकट परतून घेऊ। तुम्ही बघू शकता आपले कांदा तेलामध्ये सुकट चांगली परतून झालेली। आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकू। आता आपण हळद टाकून घेऊ। हळदीमध्ये आपले सुकट चांगली परतून झालेली। आता आपण वांगे बटाटे टाकून घेऊ। तर वांगे बटाटे थोडं 2 मिनिटं परतून घेऊ आपण। आपले वांगे बटाटे परतून झाले। आता आपण टोमॅटो टाकून घेऊ, आणि आता त्यासोबत मीठ पण टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकू आणि परतून झाकण घालून ठेवू, म्हणजे टोमॅटोला मिठाला पाणी सुटलं ते पाण्यामध्ये वांगे बटाटे शिजतात। तर आता आपण बघू ते भाजी शिजली। आपली भाजी आता शिजत आली। अजून 1-2-5 मिनिटं ठेवू। तर आपली भाजी झाली का बघू। बघू शकता बटाटा शिजलेले। बटाट्याला जास्त वेळ लागतो, वांग्याला कमी वेळ लागतो। आपण बटाटे चिप करू। बघू शकता आपला बटाटा शिजला, म्हणजे भाजी आपली तयार झाली। आता वरून कोथिंबीर टाकू। आपली भाजी तयार आता खाण्यासाठी। ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते। आणि आता आपलं पूर्ण ताट तयार आहे।